इथे मी सर्वांचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. तर सर्वात प्रथम घटकद्रव्य, मात्रा, रोगघनता व ही त्याची कृती असं सर्व लिहिलेलं आहे. तर आरोग्यवर्धिनी गुटिका ह्याचे मूळ घटकद्रव्य आहेत पारा, गंधक, लोहभस्म, अभ्रकभस्म, ताम्रभस्म हे सर्व 1 भाग, त्रिफळा 2 भाग, शिलाजतू 3 भाग, चित्रकमूळ व शुद्ध गुगुळ हे 4 भाग व कुटिका हे 18 भाग. त्यानंतर ह्याची मात्रा आहे 2 ते 5 गुंज आणि अनुपानी आपण घेऊ शकतो मंजिष्ठाधिक वात, अद्रक स्वरस, निंबू स्वरस, मध, दूध. नंतर कोणत्या रोगावर याचा उपयोग केला जाऊ शकतो तर बराच जुना जीर्णज्वर, कुष्ठ, मेद, यकृत विकार, शौच साफ करण्यासाठी मीन्स पोटातून शौच पूर्णपणे साफ करतं आरोग्यवर्धिनी गुटिका व क्षुधा वाढवण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. तर ह्याची कृती कशी आहे तर सर्वप्रथम आपल्याला शुद्ध पारा, शुद्ध गंधक घेऊन त्याची कज्जली तयार करायची आहे व त्यामध्ये लोहभस्म, ताम्रभस्म, अभ्रकभस्म, त्रिफला चूर्ण, चित्रक चूर्ण व कुटिका चूर्ण हे सर्व घ्यायचे आहे. आणि कडुलिंबाचा रस घेऊन त्याच्यात पाणी टाकून त्याचा पूर्ण कडुलिंबाचा रस बनवून त्यामध्ये शुद्ध गुगुळ व शुद्ध शिलाजीत हे मिक्स करायचं आहे व जे हे पहिलं आणि हे दुसरं मिश्रण एकत्रित करून त्याला कडुलिंबाच्या पानांच्या रसाची 2 वेळी भावना द्यायची आहे व त्याच्या गोळ्या बनवून काचेच्या पात्रात ठेवायचे आहेत.